आतापर्यंतच्या इतिहासात संतांच्या वाणीमध्ये जे सामर्थ्य असतं ते दुसऱ्याच्या वाणीमध्ये का नसतं याचं कारण आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनी पूर्ण केला. एक शब्द ज्ञानेश्वर महाराजांचा, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, या शब्दाला 750 वर्ष झालं तरी 20 ते 25 लाख वारकरी तो शब्द आज पाळतात. ही ज्ञानेश्वर महाराजांची ताकद आहे. पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येकाला जाणं होत नाही. ज्याला जाणं होत नाही त्याच्यासाठी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एकदा नसेल करणं होत तर हरिपाठ तरी करावा. मग आपण हरिपाठ केलाच पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हा पहिला भाग आपण वारीचा तुम्हा सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. माऊलींच्या कृपेने, संत भगवान बाबांच्या कृपेने आपण हा भाग रोज नवीन नवीन चिंतन आपण घेऊन येणार आहोत. म्हणून आपण आज हरिपाठ या विषयावर थोडी चर्चा करूया. हरिपाठ म्हणजे काय? भगवंताचं नित्य स्मरण करणं, नित्य पाठ करणं, नित्य नेम करणं म्हणजे हरिपाठ. आणि मनाची वारी सुद्धा आहे. शरीराने होत नसेल तर मनाची वारी सुद्धा आहे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणे, त्याचे चक्रपाणी वाटप आहे. तुकोबराय म्हणतात, मनात जरी आलं की मी वारीला जावं तर पंढरपूरचा मालक त्या जीवाची वाट पाहतो. म्हणून आपल्या मनामध्ये नित्य वारीबद्दल प्रेम असावं, करुणा असावी. इथून जाऊन नाही घडेल तर इथून आपल्याला वारीसाठी काय मदत करता येईल, तंत्रज्ञानाने, तांत्रिक सुविधेने आपल्याला काय मदत करता येईल, ही सुद्धा घरबसल्या आपण करू शकतो. म्हणून मनाची वारी म्हणजे हरिपाठ. वारी करणं होत नसेल तर घरी बसल्या 2 वेळेला तरी किमान आपल्या सर्व घरच्या सदस्यांना घेऊन हरिपाठ करा. कारण पुण्याची गणना कोण करी. जो हरिपाठ म्हणतो त्याच्या पुण्याची गणना कोण. आणि हरिपाठ म्हणणं, हरिपाठ वाचणं, या ग्रंथाला स्पर्श करणं म्हणजे साक्षात माऊली ज्ञानोबरायांना आणि पंढरपूरच्या विठुरायाला स्पर्श करणं आहे. ही विनंती करतो. उद्याच्या भागात भेटू. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू. रामकृष्ण.